सकाळी मळ्याकडे आलो, कारण पण तसंच आहे. आता मका आपली पेरायचे, चालू करायचे पेरायला, आणि त्याची कामं आता सगळी चालू आहे. ती रान आता महागाची दिसते, पूर्ण आता फन पाळी करून तयार आहे. आता थोडं राहिलेलं आहे, ते पण करून घ्यायचं. आणि आता जी सरी म्हणजे आपण घातली होती ट्रॅक्टरनं, त्या सरीमध्ये खत 10-20 युरिया, कारण का नंतर आपण ठिबकवर केलं की ठिबकवर आपल्याला डोस वगैरे टाकायला येत नाही, युरिया पाण्यातून आपण देतो. मग त्यासाठी डोस अगोदरच टाकून घ्यायचा. डोस टाकून जे सरी सोडले त्याचा बेड करायचा, 1 फुटाचा, 1 ते 6 फुटाचा बेड, जेणेकरून आपण त्याच्यावरती मका टोचायला आपल्याला टोकन करायला सोपं जाईल. तर ते चालू आहे आता. त्यांना तिकडं कामाला लावलं, युरिया घालायला बाया पण सांगितले, आणि जे बेड करायचं आहे, बेड करायला 2 गडी सांगितलेत. बेड करायचं चालू आहे. आणि आता माझं थोडं सांगोला काम आहे, सांगोला निघालो आहे. तोपर्यंत आमचे चुलते म्हणले शेळीसाठी गवत काढून ठेवले बांधावर, तेवढं जाताना घेऊन जा. तर भरपूर गवत आहे, भरपूर गवत आहे. तर हे आज दिवसभर आता जरी घातलं तरी पण शेरडानं भरपूर होते. आणि संध्याकाळी थोडं थोडं मी घेऊन जात होतो. आज काय घेऊन जायला लागणार नाही, भरपूर आहे आता गवत, हे आता घेऊन जायचं. आणि ते बेड दाखवतो तुम्हाला, किती फुटा सोडलेलं आहे, अंतर किती आहे. आणि टोकन तर आपण आत्ता करणार नाही. आणि ऊन इतकं आहे, भरपूर ऊन आहे, उष्णता भरपूर आहे. टेम्परेचर अजून काही कमी आलेलं नाही. जोपर्यंत एक पाऊस पडत नाही तोपर्यंत टेम्परेचर कमी येत नाही. आणि थोडा पाऊस जर पडला की आपण 10 तारखेच्या आत आपण टोकन करून पूर्ण पेरणी करून घ्यायची, पाणी सोडायचं, उगवती करायची मका. त्यानंतर पाऊस पडो अगर न पडो, आपण विहिरीच्या पाण्यानं पाणी द्यायला चालू करायचं. तर चला तुम्हाला ती सरी दाखवतो तुम्हाला. सरी सोडली की असा थोडा मध्ये गॅप राहतो. त्या गॅपमध्ये काय केलं, हे असं खत आम्ही इसकुटून घेतला अगोदर, कारण का नंतर आपल्याला इसकटायला येत नाही. आणि हे जे ढुंब आहे, हे असं हे आतल्या बाजूला आणि हे इकडच्या बाजूला असं कट्टा, चांगला 1 फुटाचा कट्टा होतो. आणि त्याच्यावरती परत आपण टोकन करायचं. तर अशा पद्धतीनं सरी आपण घालून घेतली. आणि 2 सरीच्या मधलं अंतर आहे, मधलं नाही म्हणजे 2 सरीवरती आपण जे लॅटरल टाकतो पाण्याचे, 2 लॅटरल मधलं अंतर 4 फुटाचं आहे. 4 फुटानं सरी टाकलेली आहे. आणि एका बेडवरती आपण 2 लाईन आपण करणार, ते पण 6 फुटाच्या अंतरावर 2 लाईन. आणि अशा पद्धतीनं मागच्या वेळेस आपण केलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं. अजून एकदा आता काम चालू आहे, दाखवा म्हणलं.